वंदे मातरम मित्रांनो, नेहमीप्रमाणे युथ पॉवर युवा शक्ती अर्थात आजची जी तरुण पिढी आहे, जे शिक्षण घेणारे युवक आहेत, यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण एक सुंदर विषय घेऊन हा व्हिडिओ बनवत आहोत। आणि नक्कीच हा आजचा जो विषय आहे त्यांच्या भविष्याला आकार देणारा, त्यांचं भविष्य उज्ज्वल करणारा आहे। तर शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये नेमकं पुस्तके का वाचावी असा भ्रम असतो, अनेक अडचणी असतात। तर ह्या आपण दूर करणार आहोत आणि या संवादातून विद्यार्थी मित्रांना उपयोगी अशी माहिती मिळणार आहे। तर चला मुख्य विषय आपण एकदम समजून घेऊया की पुस्तके का वाचावी। तर चला आपण या तरुणाईसोबत संवाद साधूया। तर मित्रांनो, मुख्य विषयावर आपण लगेच फोकस करूया। तर वेगवेगळ्या अडचणी ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये दडलेल्या आहेत, तर आपण काय करत असतो, एक किरण ज्ञानाचा वेध विद्यार्थ्याच्या मनाचा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्या अडचणी समजून घेतो आणि त्याच्यावर सोल्युशन सांगत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ते सोल्युशन मिळाल्यानंतर त्यांना होणारे फायदे किती झाले याचं बी आपण विद्यार्थ्यासोबत संवाद साधून आपण त्याचा आउटपुट समजून घेत असतो। तर लगेच आपण आजचा जो विषय आहे मित्रांनो, मुख्य विषय की पुस्तके का वाचावी। असे अनेक शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना एक भ्रम निर्माण होतो की नेमकं पुस्तक वाचून काय होणार, कशासाठी वाचावी। तर अशा गोष्टी आपण आज याच्यावर चर्चा करून हा विषय समजून घेणार आहोत। तर विद्यार्थ्याच्या विचारानुसार अशा वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थी अवस्थेमध्ये हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात। तर मुख्य विषय म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये पुस्तकं जे आहेत, हे जे पुस्तके आहेत ते का वाचावी, तर फक्त परीक्षा पास होण्यापुरती नाही, फक्त डिग्री मिळवण्यासाठी नाही। पुस्तके वाचायची फक्त नोकरी, डिग्री किंवा इतर जे आपण पेपर देतो, तर या पेपर पुरते पुस्तकं वाचावी असा भ्रम होऊन राहिलेला आहे। कारण आजचं चित्र असं दिसतं मित्रांनो, परीक्षा संपली किंवा जवळ आली, परीक्षा जवळ आली म्हणजे विद्यार्थी पुस्तक घेऊन बसलेले दिसतात, परंतु हे चुकीचं आहे। फक्त नोकरीसाठी पुस्तक वाचावे हा भ्रम चुकीचा आहे। त्यानंतर फक्त डिग्री मिळवायची आणि नंतर वाचन बंद करायचं हा भ्रम चुकीचा आहे। तर फक्त नोकरी मिळवण्यासाठी पुस्तकाचं ज्ञान प्राप्त करतो आपण, हा भ्रम चुकीचा आहे। तर मुख्य विषय आहे की नेमकं पुस्तक का वाचावे, तर या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करूया। तर मित्रांनो, चला लगेच समजून घेऊया की पुस्तकाचं आपण वाचन का करावं। नंबर 1, आपण म्हणतो की जो वाचतो पुस्तक त्याचं झुकत नाही कधी मस्तक, ज्ञान तेथे मान, त्यानंतर ग्रंथ हेच गुरु, अशा अनेक शब्द आपण वापरतो। तर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे जर आपल्याला हे आज आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर पुस्तक वाचणं गरजेचं असतं। कारण आजच्या काळातली पुस्तक म्हणजे जागरूक देवता आहे। ज्ञान हे आज आपल्याला आपल्या भविष्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि आपल्याला याच्यामुळे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे। अशा अनेक म्हणी आपण ऐकलेल्या आहेत, पण त्या फक्त आपण म्हणून सोडून द्यायला नाही, तर कृती महत्त्वाची आहे। तर चला सिरियलने एक एक करून पुस्तक का वाचावी, त्याचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये ते समजून घेऊया। तर नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते, नंबर 1 फायदा। नंबर 2, पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपण कोणत्या मित्राच्या संगतीत राहिल्याने आपल्याला फायदा होतो, तर संगत कळते, चांगले आणि वाईट गुण समजायला लागतात। वाईट मित्राच्या गुणाचा आपल्यावर परिणाम होतो किंवा नाही होत हे समजायला पुस्तक वाचल्यानंतर मदत होते।
त्यानंतर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक कळतो. त्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्याला ऑक्सिजन देतात किंवा हे आपल्याला वेगवेगळ्या उपयोगी कशा आहेत हे समजायला लागतं. त्यानंतर व्यावहारिक ज्ञान समजतं. त्यानंतर खरं जीवन काय आहे ह्याचं ज्ञान होतं. त्यानंतर दुःखाच्या वेळेला आपण कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये हे समजतं. तसेच खऱ्या जीवनाचा जो ज्ञानाचा भाग आहे तो पुस्तकातून मिळत असतो. त्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर आपण संकटात ज्यावेळी असणार त्यावेळेला फक्त भांडण न करता त्या संकटावर ज्ञानाच्या शक्तीने कशी मात करावी हे समजतं. त्यानंतर आपल्याला आपल्या भविष्यासाठी कोणते स्वप्न पाहू आणि कोणते पाहू नये हे समजायला लागतं. आपल्या जीवनातील एखाद्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या आपल्या जीवनाला किती महत्त्वाच्या आहेत आणि किती नाहीत याच्यातला फरक पुस्तक वाचल्यामुळे समजायला लागतो. तसेच आपण ज्या वेळेला अडचणीत असू तर अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याकडं एकमेव शक्ती ज्ञान आहे याची जाणीव ही पुस्तकं करून देत असतात. तसेच आपण आपल्या लहान व्यक्तीपेक्षा किंवा मोठ्या व्यक्तीपेक्षा कसं वागावं हे पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळत असतं. त्यानंतर पुस्तकामुळे आपण आपल्या मेंदूचा जो व्यायाम आहे तो नकळत होत असतो आणि आपल्या बुद्धीमध्ये नवीन नवीन गुणांचा संच तयार होतो आणि आपल्याला पुस्तकातून निसर्ग त्याचं जीवन आणि निसर्ग आपल्यासाठी किती महत्त्वाचं हे समजायला लागतं. त्यानंतर पुस्तकं वाचल्याने माणसातला माणूस कळतो. त्यानंतर पुस्तक वाचल्याने वेगवेगळ्या ज्या ऊर्जा असतात जर चुकीच्या गुणाची ऊर्जा असेल तर त्यामध्ये फरक करून आपण चांगल्या ऊर्जा आपण प्राप्त करतो हे फक्त पुस्तकातून समजत असतं. पुस्तक वाचल्यानंतर भविष्याला आकार प्राप्त होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यासाठी आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये नापास झालो तर अंतिम निकाल तो नसतो तर यापुढेही जीवन आहे. त्यामुळे आत्महत्या न करता आपण पुन्हा आपल्या जीवनाला एक झेप घेण्यासाठी पुस्तकातून आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे आपल्या भविष्याचा जो मार्ग आहे तो पुस्तकामुळे मोकळा होत असतो. हा फरक पुस्तकातून आपल्याला समाजासाठी मदत होते मित्रांनो. म्हणून तुम्ही विचार करा की जीवनामध्ये असे असंख्य फायदे आहेत की पुस्तक वाचल्यामुळे आपल्या संस्कृतीचं आपल्याला ज्ञान होतं. त्यानंतर आपल्यातला माणूस जागा होतो आणि आपण एक दुःखामध्ये दुसऱ्याच्या सहभागी होऊ शकतो. हे फक्त केवळ पुस्तकातूनच शक्य आहे. म्हणून फक्त नोकरी करणे, डिग्री प्राप्त करणे किंवा या सगळ्यांसाठी फक्त परीक्षापुरते पुस्तके वाचणे हा भ्रम चुकीचा आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुस्तकातून इतके फायदे आपल्याला होतात आणि जीवन आणि आपलं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण पुन्हा म्हणूया की ग्रंथ हेच गुरु, पुस्तक आपले मित्र, पुस्तक आपले गुरु, तेथूनच आपले जीवन सुरू असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण नेहमी पुस्तक वाचा आणि या पुस्तकातून आपल्याला खूप खूप असे फायदे आहेत. आपल्या आरोग्यासाठी सुद्धा माहिती मिळते. आपलं आरोग्य जर सुरक्षित असेल तर आपण एक नवी पिढीच्या सोबत हा संवाद साधताना एक सार्थ ठरला असे समजूया. तर यूथ आर पिलर ऑफ द नेशन असं म्हणतो आपण. म्हणजे ही जी युवा पिढी आहे तर राष्ट्राचा आधारस्तंभ आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर या नव्या पिढीला, या युवा पिढीला, युथ पॉवर अर्थात युवा शक्तीला जर मजबूत करायचं असेल तर ज्ञानाची फार गरज आहे आणि ज्ञान मिळवायचं असेल तर पुस्तक वाचनाची
खूप गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी या संवाद रूपी व्हिडिओतून सांगता येईल नक्कीच. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, फक्त परीक्षापुरतं किंवा डिग्री मिळवण्यासाठी पुस्तक न वाचता तर आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही नक्की पुस्तके वाचा. तरी अशाच पद्धतीने हा एक सुंदर संदेश देण्याचा मी प्रयत्न आपल्या युवा पिढीला म्हणजे संवाद साधला आहे. तर तुम्हाला तो नक्की संवाद आवडेल. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम मित्रांनो.